तर नवी मुंबईतही जोरदार पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलंय। ठाणे बेलापूर रस्त्यावर कोपर खैरणे येथे पाणी साचलंय। ठाणे बेलापूर मार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। ठाणे बेलापूर मार्गावरील ही दृश्य आपण पाहतोय, त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। नवी मुंबई सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। महापे औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला भेटते। आपण याच महापे औद्योगिक क्षेत्रामध्ये आहोत। कमरे इथपर्यंत पाणी जे आहे ते साठलेले या ठिकाणी पाहायला भेटतंय। मोठी वाहनं मात्र यामधून जागा काढत बाहेर निघतात, परंतु छोटी वाहनं जी आहेत या पाण्यामध्ये बंद पडलेल्याचं चित्र जे आहे ते समोर आपल्याला पाहायला भेटतंय। एकूणच सकाळपासून नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। नवी मुंबईला आज जो आहे तो रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालेलं आहे, परंतु औद्योगिक क्षेत्रामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साठलेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतंय। वाहनं जी आहेत ती अडकून पडलेली पाहायला भेटतायत। आज दुपारच्या वेळेस जे आहे ते चाकरमानी घराच्या दिशेने जात असतात आणि याच वेळेला जे आहे ते या औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि याचा नाहक त्रास जो आहे तो या चाकरमान्यांना सहन करावा लागतोय। वाहन चालक असतील यांना देखील याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। एकूणच दुपारची वेळ आहे आणि आता जे आहे ते नवी मुंबईमध्ये भरतीची वेळ जी आहे ती सुरू झालेली आहे आणि एकूणच आता हे चाकरमानी जे आहेत ते बाहेरच्या भागामध्ये जे आहे ते थांबलेले आपल्याला पाहायला भेटतायत। दुपारच्या वेळेस चाकरमानी घराच्या दिशेने जात असतात, त्याचबरोबर काही दुपारच्या वेळेस जे आहे ते त्यांच्या कार्यालयाच्या दिशेने जात असतात, परंतु या चौकामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि चाकरमान्यांना मात्र याचा नाहक त्रास भोगावा लागत आहे आणि वाहन चालक जे आहेत त्यांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।